विश्वरूपाचे दर्शन घेतल्यानंतर अर्जुनाचे मन भय, भक्ती आणि नम्रतेने भरून येते. आता तो श्रीकृष्णांची क्षमा मागत त्यांच्या सौम्य रूपाच्या दर्शनाची विनवणी करतो. चला ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 450 ते 500चा सुंदर भावार्थ जाणून घेऊयात. कालोस्मी लोकशय कृ प्रवृद्धो लोकांत माहुर्तमिह प्रवृत्तः ऋतेपि त्वा न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योद्धा. श्री भगवान म्हणाले, जगाचा नाश करणारा तो काळ मी आहे. प्राण्यांचा संहार करण्यासाठीच मी इथे आहे. मी येथे प्रवृत्त झालेलो आहे. दोन्ही पक्षातील जे सर्व योद्धे आहेत ते तुझ्याशिवाय सर्वजण नाहीसे होणार आहेत. तरी मी काळोख आहे पुढे, लोक सहारावया लागे वाढे, सैंग पसरली आहाती तोंडे, आता ग्रासी नहे आगवे. सांगतो मी काळ आहे हे पक्के समज, आणि लोकांचा संहार करण्याकरता मोठा वाढून चहूकडे माझी तोंडे पसरलेली आहेत. त्या तोंडांनी आता हे सर्व मी गिळून टाकेन. एथ अर्जुन म्हणे कटकटा, उबगिलो मागिल्या संकटा, म्हणून आळविला तव ओखटा, उवाईला हा. हे ऐकून अर्जुन म्हणतो, अरे रे, मागच्या संकटाला त्रास होऊन याची प्रार्थना केली तो हे उलट जास्तच भयंकर असे संकट प्रकट झालेले आहे. ते विंची कठीण बोले आस तुटी, अर्जुन होईल हिंपुटी, म्हणून सवेंची म्हणे किरीटी, परी आन एक असे. त्यावर आपल्या या निष्ठुर बोलण्याने अर्जुन निराश आणि दुःखी कष्टी होईल, म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा म्हणाले, अर्जुना, यात एक दुसरी गोष्ट आहे. तरी आतांची संवार वाहरे, तुम्ही पांडवसा बाहिरे, तेत जाता जाता धनुर्धरे, सावरले प्राण. तीही की फक्त तुम्ही पांडव या संहार रूपी लक्षागृहातून बाहेर पडाल. हे एकदाच अर्जुनाच्या जीवात जीव आला. होता मरण महामारी केला, तो मागुता सावधू जाहला, मग लागला बोला चित्त देऊ. तो मृत्यूरूपी महामारीच्या तडाख्यात सापडला होता, पण तुम्ही पांडव सोडून हे शब्द ऐकताच पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला. ऐसे म्हणे जता हे देवे, अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे, एर जाण मी आगवे, सरलो ग्रासू. तेव्हा देव असे म्हणाले की अर्जुना, तुम्ही माझे आहात हे लक्षात ठेवा. बाकी सर्वांना खाऊन टाकण्यास मी प्रवृत्त झालेलो आहे. वज्रानळी प्रचंडी, जैसी घा पेलोनियाची उंडी, तैसे जग हे माझी आतोंडी, तुवा देखिले जे. प्रचंड वज्रानळामध्ये जसं एखादा लोण्याचा गोळा टाकावा, त्याप्रमाणे हे जग माझ्या तोंडामध्ये गेलेले तू पाहिलेच आहेस. तरी दया माझा रे काही, बरवसने उणे नाही, ये वायांची सैन्य पाही, वल्गी जत आहाती. तर त्यापैकी काही एक शिल्लक राहणार नाही हे पक्के समज. हे सैन्य मात्र घमेंडीनी व्यर्थ बडबड करत आहेत. ऐसा चतुरंगाची संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा, वांटिवेची अमदा वळघले जे. हे सर्व इथे जमलेले सैन्य वीर प्रवृत्तीच्या बळावर घमेंडी मारून आपल्या शौर्यापुढे यमही तुच्छ आहे असे आपल्या शौर्याचे वर्णन करतात. हे जे मिळून मेळे, कुंतती वीरवृत्तीचे निबळे, यमावरी गजदळे वाखानी जताती. हे सर्व इथे जमलेले सैन्य वीरवृत्तीच्या बळावर घमेंडी मारून आपल्या शौर्यापुढे यमही तुच्छ आहे असे आपल्या शौर्याचे वर्णन करतात. म्हणते सृष्टीवरी सृष्टी करू, आन वाहुनी मृत्यू ते मारू, आणि जगाचा भरू होतू ययाम.
सृष्टीवर प्रतिसृष्टी करू, मृत्यूला सुद्धा प्रतिज्ञेने मारू आणि या जगाचा घोट घेऊ, अशा ह्या वल्गना करत आहेत. पृथ्वी सगळीची गिळू, आकाशवरच्या वरी जाळू, का बाणवरी खेळू वार या ते. पृथ्वी सगळीच्या सगळीच गिळून टाकू, आकाशाला वरच्या वर जाळून खाक करू आणि वाऱ्यालाही बाणांनी जखडून टाकू. बोल हती राहून तिखट, दिसती अग्नी परिसदात मारकपणे काळकूट महुर म्हणत. त्यांचे शब्द शस्त्रापेक्षा तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षाही दाहक असे वाटतात. त्या शब्दांच्या मारकपणाची काळकूट विषाशी तुलना केली तर काळकूट विषाला मधुर म्हणावे लागेल. तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे, जान पोकळीचे पेंडवळे, अगाचित्री व फळे वीर हे देखे. तरी सुद्धा हे वीर म्हणजे गंधर्व नगरीतील लोक किंवा पोकळीतील भेंडाळे अथवा जणू चित्रातील रंगीत फळेच आहेत असे समज. हांगा मृगजळाचा पूर आला, दळ नव्हे कापडाचा साप केला, या शृंगारून या खाला मांडिली या पेम. अरे जसा मृग जलाचा पूर किंवा कापडाचा साप अथवा अलंकार घालून उभी केलेली बाहुली त्याप्रमाणे दिसणारे हे सैन्य आहे. तस्वात्ममुक्तिष्ठ यशो लाभस्व जित्वा शत्रुंभुष्व राज्यम समृद्धम मये वेत्ते निहंता पूर्वमेव निमित्त मात्र भव सव्यसाचीन. म्हणून हे अर्जुना तू उठ, यश मिळव आणि शत्रूला जिंकून सर्व राज्याचा उपभोग घे. हे मी पूर्वीच मारून ठेवलेले आहे, तू आता निमित्त मात्र हो. एर चेष्टवे ते जे बळ, ते मागाची मी अग्रासिले सकळ, आता कोल्हारींचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती. त्यांच्या हालचालीचे बळ ते सारे मी पूर्वीच ग्रासून टाकलेले आहे. आता जसे कुंभारांनी केलेल्या चित्रातले पुतळे असावेत तसे ते सैन्य निर्जीव होऊन राहिलेले आहेत. हालविती दोरी तुटली, तरी ती खांबावरील बाहुली, भरतेने लोटिली उलथोनी पडती. कळसूत्री बाहुलीला हलवणारी दोरी तुटली म्हणजे वाटेल त्याने त्या बाहुलीस लोटले की ती जशी उलथून पडते. तैसा सैन्याचा या बघा, मोडता वेळून लागेल पैगा, म्हणून उठी उठी बेगा शहाणा होई. त्याप्रमाणे या सैन्याचा आकार मोडावयास वेळ लागणार नाही, म्हणून उठ उठ लवकर शहाणा हो. तुवा गोग्रहणाचे नियवसरे, घातले मोहनास्त्र एकसरे, मग विराटाचे नि महाभेडे उत्तरे, आसोडूनी नांगविले. विराट राजाच्या गायी हरण करण्यास कौरव आले होते. त्यावेळी तू त्या सर्वांवर मोहिनी अस्त्र घातलेस आणि विराट राजाच्या भित्र्या अशा उत्तर नावाच्या मुलाकडून कौरवाची वस्त्रे हरण करून त्यांना नग्न करून सोडलेस. आता हे त्याहुनी निपटारे चाले, निवटी आई ते रण पडिले, ध्येय शरीफू जिंतिले एकलेनी अर्जुने. आता हे त्याही पेक्षा निकृष्ट झालेले आहे आणि आयता युद्धाचा प्रसंग आलेला आहे. तेव्हा तू त्यांना मार आणि एकट्या अर्जुनाने शत्रूंना जिंकले अशी कीर्ती मिळव. आणि कोरडे यशाची नोहे, समग्र राज्य ही आले आहे, तू निमित्त मात्रची होय सव्यसाची. आणि ते यश कोरडे नसून त्याच्या बरोबर संपूर्ण राज्यही त्यात आलेले आहे. अर्जुना तू निमित्ताला कारण मात्र हो. द्रोणम च भीष्मं च जयद्रथ च कर्णे तथा ज्ञानपि योधवीरान, मया हस्तांत्वचहि मा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासी रणे सपत्नान. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण यांचा व मी वध केलेल्या इतरही शूर योद्ध्यांचा तू वध कर. भिवू नकोस, युद्ध कर. तू शत्रूंना रणात जिंकले आहेस असे समज.
द्रोणाचा पाडू न करे, भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण. द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे भय बाळगू नकोस आणि कर्णावर शस्त्र कसे उगारू असेही म्हणू नकोस. कोण उपायो जयद्रथा कीजे, हे न चिंतू चित्त तुझे, आणि कही आती जे जे नागनी गे वीरम. जयद्रथाला मारण्यासाठी कोणता उपाय करावा हा विचार मनात आणू नकोस. तसेच आणखीही इतर जे नामवंत वीर आहेत ते एक आघवे, चित्रींचे सिंहाडे मानावे, जैसे वेल्युनी हात घ्यावे ऐसो नियम. तेही सारे चित्रातले एक एक सिंह आहेत असे समज त्यांना. काय पोतऱ्याने पुसून टाकायचे. यावरी पांडवा काहीसा युद्धाचा मेळावा, हा आभासू का आघवा ईदग्रासिले मियाम. अर्जुना, यापुढे या युद्धात जमलेल्या वीरांची काय कथा आहे? हा सारा मिथ्याभास आहे. बाकी या साऱ्यांचे तेज आणि बल मी पूर्वीच गिळून टाकलेले आहे. जेव्हा तू देखिले हे माझी आवदनी पडिले, तेव्हाची त्यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे. जेव्हा तू यांना माझ्या तोंडात पडलेले पाहिलेस तेव्हाच त्यांचे आयुष्य संपले. आता ही नुसती रिकामी सोपटे उरलेली आहेत. मनोनी वहिला उठी मिया मारिले तू निवटी, नरेके शोक संकटी नाथी निया. यासाठी तू लवकर उठ, मी मारलेच आहे. त्यांचा तू आता संहार कर, नसत्या शोक संकटामध्ये पडू नकोस. आपणाची अडखळा की जे, तो कौतुके जैसा बिंदूनी पडी जे, तैसे देखे का तुझे आहे. आपणच एखादे निशाण उभे करावे आणि मजेने आपणच त्याला बाण मारून जसे पाडावे. बाण निमित्त मात्रच, त्याचप्रमाणे संहार करता मीच, तुला फक्त मी निमित्त केलेले आहे. बापा विरुद्ध जे जाहले, ते उपजतांची वांगे नेले, आता राज्येशी संचले यश तू भोगी. बाबा, जे म्हणून तुझ्याशी वैर करत होते ते जन्मास येता क्षणी या विश्वरूपी वाघाने नेलेले आहेत. तर आता तू राज्यासह वर्तमान साठवून राहिलेले यश संपादून खुशाल उपभोग घे. सावियाची उतत होते दायाद, आणि बळी जगी दुर्मद, ते वधिले विशद सायासून लागता. जे पांडवांचे भाऊबंद स्वभावताच गर्वाने फुगून गेलेले, विष घालणारे, जगात मदोन्मद व बलवान झाले होते, हे सहजच अर्जुनाने मारले. ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाकपटी, लिहून निघाली किरीटी विजयी होई. अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगाच्या वाकपटावरती लिहून ठेव. लोकांच्या स्तुतीचा विषय करून ठेव आणि विजयी हो. संजय उवाच इत्र छुत्वा वचनम केशवस्य कृतार्पिलेपमानं किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम सगद्वंद भीत भीत प्रणम्य. संजय म्हणाला, याप्रमाणे केशवाचे भाषण ऐकून थरथर कापणारा अर्जुन हात जोडून श्रीकृष्णांना पुन्हा पुन्हा नमस्कार करून भीत भीत सद्गीत अंतकरणाने नम्र होऊन म्हणाला, ऐसी आगवीची हे कथा तया अपूर्व मनोरथा, संजयो सांगे कुरुनाथा ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे ही सर्व हकीकत संजयाने अपूर्ण मनोरथ अशा धृतराष्ट्राला सांगितली. मग सत्य लोकोनी गंगा जळ, सुटली आवाजत खळाळ, तै शिवाच्या विशाळ बोलता तया. मग ज्याप्रमाणे सत्य लोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर खळखळ वाजत चालतो, त्याप्रमाणे आपल्या गंभीर वाणीने भगवान बोलत असताना गर्जना होत होती.
ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळी का घुमघुमिला मंदार चळे शिराब्धी जैसा. किंवा प्रचंड मेघांचे उमाळे एकदम जसे घडघडतात अथवा घुसळण्याकरता मंदार पर्वत रूपी रवी घालून घुसळत असता जसा क्षीरसागर घुमत होता. तैसे गंभीर महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगाधे अनंत रूपे. त्याप्रमाणे अनंत रूपधारी अगाध अशा विश्वाचे मूळ असलेल्या श्रीकृष्णांनी आपल्या गंभीर वाणीने मोठ्याने भाषण केले. ते अर्जुने मोठके ऐकिले आणि सुख के भय दुनावले हे नेनो परी कापिनले सर्वांग तयाचे. ते ओझरतेच अर्जुनाने ऐकले, त्यामुळे त्याचे सुख किंवा भय दुनावले हे काही कळले नाही, पण त्याचे सर्वांग कापू लागले एवढी गोष्ट खरी. सखोलपणे वळली मोठ आणि तैसेचे जोडले कर संपुट आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी. तो अतिशय नम्रपणे हात जोडून वरचेवर श्रीकृष्णांच्या चरणी मस्तक ठेवू लागला. ते विंची काही बोलू जाये तो गळा भुजाला चिठाये हे सुख की भय होय हे विचारा तुम्ही. आणि काही बोलण्याचा प्रयत्न करू लागला तोच त्याचा कंठ भरून आला. श्रोते हो, अर्जुनाची ही स्थिती सुखामुळे झाली की दुःखामुळे झाली याचा तुम्हीच विचार करा. परी तेव्हा देवाची निबोले अर्जुना हे से जहाले मी या पदावरून देखिले श्लोकाची या. परंतु देवाच्या बोलण्यावरून अर्जुनाची अशी स्थिती झाली हे मी श्लोकाच्या भीत प्रणम्य या पदावरून आणले. मग तैसाची भेन भेन वृत्ती जोहारुनी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोली ती. मग तसाच भीत पुन्हा भगवंताच्या चरणांना वंदन करून म्हणाला, महाराज आपण असेच बोललात ना. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश प्रकीर्त्या जगत पुरुषा न्यून रज्यते च रक्षांसी भीतान दिशो द्रवंती सर्वे नमस्यांती च सिद्ध संघा. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, तुमच्या विशेष कीर्तीने सर्व जगत आनंदित होते आणि तुमच्यावर प्रेम करते. तसेच राक्षस भयभीत होऊन दश दिशांकडे धाव घेतात आणि सर्व सिद्धींचे समुदाय तुम्हाला नमस्कार करतात, ते योग्यच आहे. ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासी जे तो माझा खेळू हा बोली तुझा केर अडळू मानू आम्ही. की अर्जुना मी काळा आहे आणि ग्रासून टाकणे हा माझा खेळ आहे हे तुझे बोलणे आम्ही खरोखर सत्य मानले असते. परी तुझी काळे आणि स्थितीचे वेळे ग्रासी जे हे न मिळे विचारासी. परंतु हे प्रभो, आज जगताच्या पालनकाली काळ रूपाने संहार करेन हे तुमचे बोलणे माझ्या विचारांना पटत नाही. कैसे अंगीचे तारुण्य काढावे कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे मनोनी करू म्हणती ते नव्हे बहुत करुणी. अंगचे असलेले तारुण्य कसे काढता येईल आणि नसते म्हातारपण कसे आणता येईल, त्या गोष्टी जशा अशक्य त्याप्रमाणे आपण संहार करतो म्हणता खरे, पण स्थितकाली पालन करताना हे कसे शक्य आहे. हा जी चोपाहारी न भरता कोणीही वेळे श्री अनंता काय माध्याने सविता मावळ तू आहे. अहो श्री अनंता, दिवसाचे 4 प्रहर भरल्याशिवाय भर 2 प्रहरीचे सूर्य कधी मावळलेला आहे काय. पै तुझ खंडिता काळा तिने आहा तिची वेळा त्या तिने परीस बळा आपुलालिया समयी. इतकेच नव्हे तर पहा, तुम्ही अखंडित असे जे काळ त्या तुम्हालाही 3 उत्पत्ती स्थिती आणि लय अवस्था असून त्या आपापल्या काळी बलवान आहेत. जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळो स्थिती प्रलयो हारपती आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रलयो. ज्यावेळी उत्पत्ती होते त्या काळी स्थिती आणि प्रलय या अवस्था नसतात
आणि स्थितिकाली उत्पत्ती आणि प्रलय या अवस्था नसतात. पाठी प्रलयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे, एकायसे नाही नढळे अनादीचे. आणि पुन्हा प्रलयकारी उत्पत्ती आणि स्थिती या अवस्था नसतात असा हा क्रम अनादी कालापासूनचा असून तो कशानेही टळत नाही. म्हणून आजित भरे भोगे, स्थितीवरती जता हे जगे, एथ ग्रासिसी तू हे न लगे माझ्या जीवनी. म्हणून आज स्थितीकाली हे जग भोगाच्या भरात वागत असता तू कालरूप कृष्ण त्या जगाचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही. तो संकेत देव बोले, अगाया दोन्ही सैन्यासीची भरण पुरले, ते अप्रत्यक्षची तुझ दाविले, ईद यथा काळे जान. तेव्हा खुनेने देव म्हणाले, अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचेच आयुष्य संपले आहे हे मी तुला प्रत्यक्ष दाखवले, परंतु यांच्याशिवाय इष्ट सर्व लोक मात्र यथाकाली मरण पावतील. हा संकेत तुझव अनंता, वेळू लागला बोलता, तव अर्जुने लोक मागुता, देखिला यथास्थिती. हा संकेत बोलावयाला देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्ववत सर्व लोक पाहिले. अर्जुनाला उमगले की श्रीकृष्ण हे केवळ त्यांचे सखा नसून संपूर्ण विश्वाचे अधिपती आहेत. अहंकार सोडून नम्रतेने परमेश्वराला शरण जाणे हाच या ओव्यांचा मुख्य संदेश आहे. हा भावार्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि ज्ञानेश्वरीच्या पुढील ओव्यांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.